याचा तळू द्यायचा. त्याचा साजरा तळल्याच्या नंतर आता हे काय खोबर किसे खोबर किस टाकायचं. हे आता याच्यात कांदा टाकला, खोबरं टाकलं, हे चांगलं तळू द्यायचं. तिखट आमटी करायची पुरणपोळीसाठी संग खायला. आता हे टाकायचं सगळं मिक्स मसाला. याच्यात हे काळा मसाला, मिरची पावडर. आता मिक्स झालं, चांगलं मिक्स करू द्यायचं. याच्यात टाकला काळा मसाला, मिरची पावडर. झाला आता तळ. ही पुरणपोळी संग खायला तिखट भाजी. आता हे थोडं याच्यात पाणी टाकायचं. मग असं नादर मिक्स करून घ्यायचं. मग ते घट होते, जरा खायला पण चांगलं लागते पुरणपोळी संग. तर हे सोडायचं याच्यामध्ये असं. हे आता असं हलवून घ्यायचं. हे पहा किती छान झालं. टाकायचं याच्यामध्ये. आता असं करायचं. तिखट वरण पुरणपोळी संग खा. कड आली. आता काय करायचं, याच्यामध्ये थोडं बाजरी पीठ भाजलेलं आहे ते मिक्स करायचं. त्याच्यात टाकायचं. मग एकदम चवदार लागतं. आता हे असं टाकायचं आणि असं हलवून घ्यायचं. हलवलं हे असं झालं. खायला पण चांगलं आणि दिसायला पण चांगलं. हे सपक जर झालं टाकायचं वर. आता हे झालं भाजी. याला कडा आलेली आहे. आता हे पाणी उतरून घ्यायचं. काढलेलं आहे पुरण. आता हे थोडं राहिलेलं आहे. आता हे असं असं काढून घ्यायचं. मस्त आणि बारीक निघतंय. हे असं काढायचं. हे 1 किलो डाळीचं पुरण. आता याच्यात काय करायचं, 1 किलो डाळीमध्ये 3 पाव किलो साखर टाकायची. असं हलवायचं याला. तर मिक्स करायचं. एक जीव झाला पाहिजे. इलायची वाटलेली आहे. आता ही इलायची याच्यामध्ये टाकायची. मिक्स करायचं. मिक्स करून घ्यायचं. आता मस्त घमघम वास येतो याचा. खाऊ पण वाटतं. बस नसेल तर अशी पोळी टाकायची. बाकी छान आणि बघून घ्या.
कसलं एक वसनी दूर तो पकड दूर तो पकड दूर तो वसनी जरा